नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. रामकृष्ण हरी. आज पायी परिक्रमेचा 18वा दिवस. ओंकारेश्वर ते रेवा तट 17 दिवसात आलो. 1-2 तासामध्ये रेवा सागर पार करून आज उत्तर तटेला प्रारंभ केलेला आहे. आज उत्तर तटेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा प्रवास चालू झालेला आहे. म्हणून सर्वांना रामकृष्ण हरी, सर्वांना नर्मदे हर, नर्मदे हर. हर. सुंदर प्रवास चालू आहे, आनंद आहे, वातावरण छान आहे. हर नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. बघा हा मांडवगड काही दिसना बा इथं. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. मांडवगडाचा प्रवास घनदाट अरण्यामधून. फटाफट लावून लागायचं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. दुसरी परिक्रमा करीत असताना सुंदर असे एक मैया आडवी आलेली आहे आणि त्या पात्रातून आज आम्ही प्रवास करीत आहे. होडीना प्रवास करीत आहे. आनंद वाटत आहे. बघा सुंदर असं दृश्य आहे, आनंद वाटतो आणि सुखरूप प्रवास आमचा चालू आहे. या प्रवासामध्ये हरिभक्त पारायण दशरथ महाराज बेंडकोळे आहेत, एकनाथ महाराज टोंगारे आहेत. असा प्रवास चालू आहे. रामकृष्ण हरी, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज उत्तर तट्याचा परिक्रमाचा आमचा दुसरा दिवस. रात्रीचा मुक्काम केवट आश्रममध्ये होता. भगवान प्रभू रामचंद्राला ज्या केवटने आपल्या नावेमधून प्रवास करून मैयामधून प्रवास करून ज्या ठिकाणी पोहोचवलं होतं ते केवट तीर्थ म्हणजेच केवट आश्रम. आणि कपडा हे वरून जाळी आहे. बघा बघू शकता तुम्ही किती जबरदस्त आहे. बघा बघा किती जबरदस्त आहे.
आमचं दसरा हे बघा, हे बघा. हा बघू शकता तुम्ही, भयानक भारी आहे. हा सुंदर दृश्य आहे, पण धोकादायक सुद्धा आहे. पाहण्यासारखं सुद्धा आहे. बघू शकता तुम्ही, सिद्ध आहे. हात चालावया पाये, आपुला सोहित पाहे तव तू तीर्थयात्रा जाय चुकू नको. या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वाङ्मयानुसार आज असा आनंद वाटतो का, परिक्रमा करीत असताना आम्ही या तारुण्य वयात परिक्रमा करीत असताना आम्हालाच आनंद नाही तर अनेक महात्म्यांना आनंद होतोय. परिक्रमा करीत असताना कुबेर भंडारीच्या पुढे 5 किलोमीटरवर एक रेवा आश्रम आहे. त्या आश्रममध्ये गेल्यानंतर त्या महाराजाने आमच्या अशा पद्धतीने स्वागत केले. महाराजांचं नाव आहे गणेश महाराज. मोठा महात्मा आहे, पण त्या महात्म्याने असं आमचं स्वागत केलं येण्याचं कि आए प्रभु जी मेरे श्री राम जी आए है, आप पधार है राम लखन जी आप पधार है, और उधर आसन लगाए हम आपके खाने का इंतजाम करता है. असं सुंदर वाक्यामध्ये आमचं स्वागत केलं. खूप आनंद वाटला. सांगायचा भाग असा तर महाराज, आपण परिक्रमा करीत असताना अनेक वयोवृद्ध माणसं आहेत, काहींना खूप त्रास होतोय चालताना. तर जेणेकरून तारुण्य वयामध्ये जर ही परिक्रमा आपण ही साधना जर केली तर आपल्या आरोग्याला ती एकदम उत्तम आहे. पण वयोवृद्ध झालेले माणसं परिक्रमा करतात, त्यांना खूप त्रास होतोय, चालताना अनेक पीडा होतात. मग काही लोक मोटरसायकलीवर बसून पुढे निघून जातात. तर ही वेळ आपल्यावर येऊ नये त्याच्यासाठी ही तारुण्य वयामध्ये परिक्रमा करणे अतिशय उत्तम आहे. जसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात का, जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये. जोपर्यंत आपलं इंद्रिय परिपक्व आहेत, दंडम आहे, तोपर्यंत ही साधना करून घेणे अतिशय गरजेचे आहे. ही साधना केल्यानंतर खरोखर आपल्या शरीरात असलेल्या दुःखांचा नाश होतोच, परंतु आपल्यामध्ये काही वाईट दोष असतात त्यांचासुद्धा नाश होतो. ही मैया नर्मदेची कृपा आहे, हे खरोखर सत्य आहे. याला कोणताही अडथळा येऊ शकत नाही. म्हणून ही परिक्रमा आपल्याला खरोखर अर्थाने आयुष्यामध्ये लाभदायक आहे. अनेक तीर्थांच्या ठिकाणी सुद्धा जाण्याची गरज नाही. सर्व महाराज 33 कोटी देव या मैयाच्या किनाऱ्यावर वसलेले आहेत आणि सर्वांचा उत्तम असा दर्शन होतो. म्हणून ही परिक्रमा केल्यानंतर कोणत्याही ठिकाणी तीर्थयात्रेला सुद्धा जाण्याची गरज नाही. म्हणून सर्वात उत्तम साधना म्हणजेच मैयाची परिक्रमा, अतिशय उत्तम परिक्रमा आहे. आणि आज महाराज ती परिक्रमा आम्ही करीत असताना आज आम्हाला 27वा दिवस आहे आणि या ठिकाणी बडवानी जिल्ह्यामध्ये या डही गावामधून आम्ही आज निघालेलो आहोत. आता इथून 200 किलोमीटरच्या आसपास ओंकारेश्वरच्या शेजारी आम्ही जाणार आहे. तिथून महाराज 600 ते 500 किलोमीटर अमरकंट आहे. कमीत कमीत अजून आम्हाला 2 महिने या प्रवासाला लागतील आणि त्या तुमच्या आशीर्वादाने सुखरूप होतील अशी आम्ही अपेक्षा करतो. रामकृष्ण हरी. नर्मदे नर्मदे हर.